बेटा? ओ माय गॉड, दरवाजाला आवडत आहे. कुठे कुठे जायचं, कुठे जायचं, कुठे जायचं? ओ माय गॉड. ओ गो बाई. गेली. नौटंकी कारी. किट्टू बा. हो ओके बाय. रडून रडून शेवटी गेली ती पप्पा सोबत. पप्पा गेले दुकानामध्ये तिला काहीतरी घेऊन द्यायला. लहान मूल राहिलं तर असं होतं ना. बापरे. चला आता चहाची वेळ झाली आहे. खूप सायंकाळी ब्लॉग चालू झाला आहे. 4 वाजले आहे. तर पप्पा दूध घेऊन दिले. पुन्हा काय घेऊन दिले? चॉकलेट खाल्ली तू किटू? आज एक चॉकलेट खाली. आता याच्यानंतर नाही खायचं, ठीक आहे? हां. टक्कू कुणीही बाहेर गेलं ना, कुणासोबतही बाहेर जायला खूप रडते ही. सकाळी मामू जात होता तर मामू सोबत जाते मी, जाते मम्मी. आता पप्पा. टक्कूलानी. ओळखली नाही तू? अक्कू अक्कू अक्कू. सोमीचे पप्पा. सोमीचे पप्पा. तू सोमीच्या पप्पांना पाहायसाठी आली होती ना. सोमीचे पप्पा कुठे आहेत, सोमीचे पप्पा कुठे आहेत म्हटलं तर जीवन मामू म्हणते. केस कोण नेले? जीवन मामू नेला, हो ना बेटा? आता माग जीवन मामूला केस माग. म्हणजे तुम्ही सरळ कोण आहे? माये अक्कू मान अक्कू. तू पहिले अक्कू म्हणत होती ना माये. पुष्कळ दिवसांनी पाहत आहे ना म्हणून. क्या क्या का अक्कू म्हटलं. अक्कूच म्हणली होती. बाहेर मिळत आवाज आला. अक्कू म्हणा. टाचू. टाचू म्हणत होती तू. टाचू म्हणत होती. टाचू. टाचू. ओळखली का नाही का? खरंच नाही ओळखली का तू? चाचू नाही का ग? चाचू अक्कू. डान्स शिकवत होता तुला माहित आहे? सोबत नाचत होते, डान्स करत होते माहित आहे? गोंडी गाण्यावर. सांगो सांगो. चिपकून बस, चिपकून. तर मंडळी तुम्ही बघितले माझा जो मोठा भाऊ होता, म्हणजेच अद्दूचा मोठा मामा, ज्याने अद्दूचे केस नेले, तो मामा आला होता. तो गावाकडे चालला, म्हणजेच माझ्या माहेरी चालला तो. तर माझ्या माहेरी म्हणजे आमच्या गावाला चालला तो होळीसाठी. तर आता माहीत आहे तुम्हाला होळी जवळ येत आहे, तर होळीसाठी चालला तो. त्याच्यामुळे आला. त्याला थांब म्हणून रिक्वेस्ट केलं तरी तो थांबला नाही. पण असो, तर थोडंसं बाहेर गेलो कारण की त्यालाच थोडंसं काम होतं. म्हणजे पिल्लूसाठी, माझ्या भाचीसाठीच, म्हणजे माझ्या भावाच्या मुलीसाठी 2-3 ड्रेस घ्यायचे होते त्याला. तर तो डीमार्टमध्ये जाऊ म्हणे. डीमार्टमध्ये गेलेलो आम्ही. फक्त पिल्लूसाठी 2-3 ड्रेस घेतले, बाकी काही नाही.
तर ड्रेस घेतले आले आणि तो गेला आता परत. अद्दू आहे ना झोपली, दिवसभर झोपली नाही. तिला घेऊन गेलो डीमार्टमध्ये. येताना बाईकवर मस्त हवा लागली, मस्त थंड थंड हवा, तर ती झोपून गेली. तर आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर स्वयंपाक काहीच नाही, मी आता फक्त खिचडी ठेवते. सकाळचं थोडंसं फोडणीचं वरण आहे आणि पोळ्या आहे. पोळी छान गरम करते, तेल लावून, अहोंना आवडतात तसं. आणि वरण तर आहेच, वरणसुद्धा थोडंसं गरम करते आणि फक्त गरमागरम खिचडी ठेवते, कारण की खिचडी खावंसं वाटत आहे मला. थोडंसं ॲसिडिटी झाल्यासारखं वाटत आहे म्हणून. तर असो, आता मी इकडे स्वयंपाकाची तयारी करते. अद्दू झोपून आहे, मी पटकन खिचडी वगैरे आवरून घेते. तसंही खूप उशीर झालेला आहे. तर स्वयंपाक झाल्यानंतर मग भेटते मी. तर चला, तोपर्यंत बाय बाय. तुम्ही व्लॉग कंटिन्यू ठेवा. तर चला, मी आता खिचडी करते, मग भेटते. चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. हा क्लिप आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळीच घेत आहे. काल आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर खूप उशीर झालं, तोपर्यंत लक्षातही नव्हतं क्लिप वगैरे घ्यायचं म्हणून. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य दो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय.